न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। नमस्कार, मी हर्षदा कामत। न्यू एक्सप्रेस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज 6 जानेवारी पत्रकार दिन आणि या पत्रकार दिनाचं औचित्य साधून आपण आपल्या शहरातल्या ज्येष्ठ पत्रकार श्री रामचंद्र ठिकणे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। खरं तर त्यांना आदराने तात्या असं संबोधलं जातं। आज आपल्यासोबत आहेत रामचंद्र ठिकणे जी, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। तात्या, खरं तर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या न्यूज चॅनलमध्ये आणि तुम्हाला पत्रकार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पत्रकार रामचंद्र ठिकणे ह्यातलं मी जर पत्रकार हा शब्द हटवला तर रामचंद्र ठिकणे ही व्यक्ती कशी आहे, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि त्यांचा पत्रकारितेकडे प्रवास कशा पद्धतीने सुरू झाला? सुरुवातीपासून कथाकथन, लिखाण याकडे माझा ओढा होता। अर्थात शालेय जीवन आणि अवांतर वाचन ह्याला माझ्या जीवनात एक फार मोठं महत्त्व आहे। कथा कादंबऱ्या आणि त्याच्यासोबत त्याचं निरीक्षण, जेणेकरून त्याची टिपणं काढणं हा एक मला छंद होता। पुढं काय उपयोग होणार आहे मला माहीत नव्हता, पण नंतरच्या काळामध्ये मला त्याचा किंवा आजही त्याचा मला उपयोग होतो। निनाळे मी शाळा संपल्यानंतर मी ज्यावेळेला उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला त्यावेळेला मला काही तसं सुरुवातीला यश आलंच नाही। मग मी स्टेशनरी वस्तू विक्रायला सुरुवात केली। काही काळ पिठाच्या गिरणीवर काम केलं। नंतर वडील सायझिंगवर काम करत असल्यामुळं आणि माझा भाऊ वार्पिंगवर काम करत होता, त्याच्याबरोबर मी वार्पिंगवर पण काही काळ मी काम केलं। नंतर कांडी मशीनवर पण काम केलं, पण मला कुठं काय समाधानकारक असं काही मिळालंच नाही। नंतरच्या काळात गावोगावी जाऊन स्टेशनरी वस्तू मी विकायला सुरुवात केली, पण पुरेसं मला काय मिळालं नाही त्यात पण। मग सूतगिरणीला मी नोकरीला लागलो आणि त्यावेळेला माझ्यासोबत काही मित्र होते आणि त्यांच्याबरोबरीने मी बातमीदारी पण चालू केली। हे एक मोठं रहस्य आहे। मी नोकरी करत करत मी बातम्या लिहायला लागलो। मी त्यांना मी बातमी कशी लिहिली ते दाखवणार आणि मग माझ्या बातम्या जशाच्या तशा मी जशा दिल्या तशा छापून येत होत्या। अर्थात त्यावेळेला क्रेडिट लाईन मिळायची नाही, म्हणजे नाव वगैरे काय घालायचे नाही। त्याचा परिणाम काय झाला, मला एक आत्मविश्वास येत गेला। नंतरच्या काळामध्ये सती राजकुंवर या नावाची एक राजस्थानमध्ये बाई सती गेली होती आणि अलीकडच्या काळातली ही फार मोठी घटना होती। ते प्रकरण फार मोठं गाजलं आणि त्याच्यावर मी एक लेख लिहिला आणि मी संध्याकाळच्या सुमाराला माझ्या संबंधित वार्ताहराला दिला। माझी अशी कल्पना होती की 1-2-3 दिवसात तो लेख छापून येईल। तर त्यांनी त्या लेखाचं महत्त्व लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर त्याला स्थान दिलं आणि ते पण क्रेडिट लाईनवर। माझ्या दृष्टीने धक्काच होता आणि मला माहीत नव्हतं की छापून आलं आहे म्हणून। ज्यावेळेला मी सूतगिरणीमध्ये गेलो सकाळच्या वेळेला, त्यावेळेला तिथल्या सगळ्यात माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि जनरल मॅनेजरने सुद्धा माझं कौतुक केलं, माझा सत्कार पण केला। आणि इतकंच नाही तर तो लेख सूतगिरणीतल्या प्रत्येक भिंतीवर तो चिकटवून लावला होता। आता माझ्या दृष्टिकोनातून ते एक वेगळंच होतं। यानंतर मग माझ्याकडे एक प्रसंग आला की आता स्वतंत्रपणाने बातमीदारी करावी, म्हणून कोल्हापूरचा एक पेपर मी धरला आणि मग बातम्या सुरुवात केली। बातम्या ते लावणार पुढं काहीच नाही आणि आमची मेहनत सगळी वाया चालली आणि मला तो उलट 2 पैसे मिळायच्याऐवजी मीच खर्चात यायला लागलो, म्हणून मी ते बंद केलं। नंतरच्या काळात एकमत या नावाचं बाळ धामणकरांचं पेपर, रत्नापन्ना कुंभार त्यांच्या सूचनेवरनं मी त्या पेपरच्या कार्यालयात गेलो आणि माझा पहिला दिवस म्हणजे मी कार्यकारी संपादक। त्याचे जे संपादक होते त्यांना काहीतरी काम लागलं आणि ते बाजूला गेले आणि ते मला म्हटले तुम्ही जरा बघा, आणि त्यांना येता आलं नाही। तेवढ्या अवधीमध्ये मी त्यांना पूर्णपणे 4चे 4 पानं पेपर काढून दिला
ते आल्यानंतर मला म्हणाले की तुम्हाला सगळंच पेपरमधलं येते, तुम्ही कसं काही नाही म्हणून सांगता. आता ते कसं जमलं, काय जमलं, अग्रलेखापासून लेख आणि बाकीच्या सगळ्या बातम्या मी कव्हर केल्या होत्या. मग तिथं काही काळ काम केल्यानंतर तो मिरजेमधला पेपर, त्यानंतर जाणं येणं मला ते त्रासदायी ठरायला लागलं. म्हणून मग अण्णांच्या सांगण्यावरून मी दैनिक किसानमध्ये उपसंपादक म्हणून काम करायला लागलो. तिथनं पुढं मग मी मँचेस्टरमध्ये गेलो. किसानमध्येच काम करत असताना मग मी योगायोगानं दैनिक सामनाकडे मी काम करायला लागलो. ते गेली 40 वर्ष मी या सामना पेपरचं काम करतो. सोबत एकाच वेळी त्यावेळेला पत्रकारांची संख्या अत्यल्प होती आणि त्यामुळं अनेक पेपर, अनेक लोकांच्याकडे 2-2, 3-3, 4-4 पेपर असायचे. आणि त्यावेळेला दुसऱ्या काही सुविधा नव्हत्या, तर कार्बन पेपर घालायचे आणि खाली हे करायचं आणि बातम्या पाठवायच्या. खूप गंमत असायची. अर्थात लोकसंख्या पण कमी होती. बातम्या शोधून काढणं, नव्या नव्या बातम्या हे करणं, एवढी धावपळ होत नव्हती. पण एक रिस्क होती. आणि त्या बातमीच्या ह्याच्यामध्ये स्पर्धा असायची की सरस बातमी कोणाची, वेगळं पण काय आहे. एकमेकाच्या झेरॉक्स प्रती कोण वापरत नव्हते. प्रत्येकाच्या बातम्या वेगळ्या वेगळ्याने. त्यातनं मला बरंचसं शिकायला मिळालं की जे नंतरच्या काळामध्ये मला खूपच उपयोगी ठरलं. आणि ही माझी सुरुवात झाली. तुम्ही आता म्हणालात की मी सामनामध्ये काम करायला सुरुवात केली. खरं तर सामना हे ठाकरेंचा आहे, त्यामुळे तिथे काम करतानाचा अनुभव कसा होता, त्यात काय वेगळेपण मिळालं किंवा नवीन काही गोष्टी तिथून आत्मसात करायला मिळाल्या, तिथं काम करण्याची तुमची मेहनत कशा पद्धतीने होती? दैनिक सामना हे बाळासाहेब ठाकरेंचं. बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचं एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व. त्यांची शैली, त्यांची लिखाणाची पद्धती, त्यांची बोलण्याची पद्धती आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर त्यांनी केलेलं प्रेम, यामुळं त्यांच्याकडे आम्ही आकर्षित झालो. आम्ही त्यांच्याकडे काम करताना कधीही 2 पैसे आम्हाला मिळावेत असं कधीच डोक्यात ठेवलं नाही. मी सामना पेपरचं काम करतो हाच मला अभिमान होता. मला जे काय 2 पैसे माझ्या घर खर्चासाठीच लागणारे होते, ते पैसे अन्य पेपरमध्ये काम करून आम्ही मिळवतच होतो. सामनामध्ये आम्ही या परिसरातला एक बातमीदार म्हणूनच काम करतो. तिथं प्रत्यक्षात ऑफिसमध्ये काम करण्याची संधी आम्हाला कधीच मिळाली नाही म्हटलं तरी. त्यावेळचे एक ज्यावेळेला मुंबईमध्ये होता त्यावेळेला आम्ही काम करत होतो. नंतर त्या पेपरची आवृत्ती पुण्यामध्ये आली आणि तिथं ते हरीश केंची नावाचे एक कार्यकारी संपादक होते. मी ज्यावेळेला पुण्याला जात होतो त्यावेळेला ते एक सदर चालवायचे, पुणेरी मिसळ म्हणून. आणि मी ज्यावेळेला जाईन त्यावेळेला ते मला सांगणार की टेक्स्टाईलमध्ये आपल्याकडे लिहिणारे कोण नाहीत, तर तुम्ही हे सदर लिहा. मग मी बरीचशी सदरं लिहून दिली. अर्थात ती त्यांच्या नावावर लागली. मला खूप आनंद वाटायचा की कानामात्रा वेलांटीसुद्धा बदल करायची नाही, जसं आहे तसं छापायचे. त्यामुळं त्या आठवणी राहून गेल्या. नंतर अनेक लोकांशी त्याच्यामुळे संबंध आला. सामना पेपर असल्यामुळं अनेक बडी मंडळी त्यांच्याशी संवाद साधण्याचा मला प्रसंग आला. खरं तर पत्रकार म्हटलं की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असं म्हटलं जातं. कोणताही परिपूर्ण कोर्स नसताना फक्त केवळ वाचन आणि तुमच्या लिखाणाच्या शैलीवरती तुम्ही या क्षेत्रात पदार्पण केलं. फक्त पदार्पण नाही केलं तर अनेक वेळा तुम्ही अध्यक्षपद देखील या पत्रकार संघाचं भूषवलं आहे. तुमच्या लेखी मग पत्रकाराची व्याख्या काय आहे? एक गोष्टी आपण जर बघितल्या बारकाईनं तर होय, ज्यावेळेला आम्ही पत्रकार म्हणून काम करायला लागलो त्यावेळेला आपण आपला ग्रुप करावा. आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एकमेकाला सहकार्याची भावना राहण्याच्या दृष्टिकोनातून मी संघटना बांधली. ही संघटना बांधली म्हणजे नेमकं काय असतं हे अनेक लोकांना त्यावेळेला माहिती नव्हतं. आणि त्याचं कामकाज सुरुवातीचं जवळजवळ 5-6 वर्ष मीच करत होतो. त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही निरनिराळ्या लोकांना पदं दिली. त्याचा हिशोब ठेवणं, बाकीचं हे करणं, एका सूत्रामध्ये बांधण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न होता की त्याचा आज वटवृक्ष होतो आहे. ज्यावेळेला आम्ही पत्रकार म्हणून काम करायला लागलो
त्यावेळा कोर्स हा प्रकार इथं नव्हता. अनुभवाचे आणि ठेचा खात खात आम्ही काम करायला लागलो. जसं की मी किसानमध्ये काम करत असताना इचलकरंजीचे पहिले नगराध्यक्ष बाळासाहेब चिवटे त्यांच्या हाताखाली आम्ही काम करायला लागलो. मग ते आम्ही अग्रलेख वगैरे लिहिला की त्यातल्या चुका ते दाखवून देणार आणि आमच्याकडनं ते करून दुरुस्त करून घेणार. अशा कितीतरी घटना घडल्या की त्यातले आम्हाला इतके अनुभव आले की म्हणजे त्याचं वर्णन करणं कठीण होईल. आणि त्याच काळात आमच्या एक गोष्ट लक्षात आली की शालेय जीवनामध्ये व्याकरणाला किती महत्त्व असतं आहे. त्यानंतर छोटी छोटी शब्दाची रचना, तिसरा भाग किती आक्रमकपणाने लिहिता येते मोजक्या शब्दामध्ये, आणि चौथा भाग म्हणजे तुम्ही प्रूफ तपासणं किंवा वाचून बघणं. त्याच्या निमित्तानं असं डबल टिबल असं आमचं वाचन होत होतं आणि त्यामुळे बातमीचं मर्म आम्हाला कळायचं. नको त्या गोष्टी आम्ही टाळत होतो, कारण मोजक्या शब्दामध्ये ती सगळी बातमी बसवायची असते. भारंभार तिथं लेखन होणार नाही याची दक्षता घ्यायची असते. त्याच्यामुळं वाचक वर्ग करेक्ट वाचत होता. भारंभार लिहिणं, अर्थहीन लिहिणं, त्यामुळं पेपरविषयी लोकांच्या मनामध्ये कंटाळ्याची भूमिका तयार होते. त्यामुळे लोक वाचायचे कमी होतात. आकर्षकपणा काय आहे का म्हणून आम्ही सहजपणाने चर्चा करताना बोलताना आम्ही म्हणतो की 1 रुपये देऊन, 2 रुपये देऊन, 5 रुपये देऊन हा पेपर मी का घ्यावा, असा आपणच आपल्याला प्रश्न विचारावा. म्हणजे मग सुधारणा करायला आपल्याला पुष्कळ संधी मिळते. खरं तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटल्यानंतर अनेक जनतेचे प्रश्न पत्रकार जे आहेत ते निपक्षपातीपणे मांडत असतात. तो त्याची बाजू मांडत असतो किंवा लोकांच्या समस्या आपल्या थ्रू सांगत असतो. पण काही वेळा राजकीय दबावाला देखील सामोरं जावं लागतं. मग आजचा पत्रकार खरंच निर्भीड आहे का? मुळातच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेला आहे. लोकशाहीनं म्हणजे कायद्यानं या पत्रकारितेला एक वेगळं महत्त्व आहे, एक स्वतंत्र आहे, ही एक स्वायत्तता आहे. एखाद्या बातमीविषयी तुम्हाला तुमचं कुठून तुम्हाला बातमी मिळाली असं कुणालाच विचारता येणार नाही. कोर्टात सुद्धा विचारलं जात नाही. ते एक गुपित असतं. तेवढी तुमची स्वायत्तता असते. पत्रकारानं कोणत्याही परिस्थितीमध्ये बातम्या शोधणं, अभ्यासणं आणि अभ्यासपूर्ण रीतीनं लोकांच्या समोर मांडणं अपेक्षित आहे. पत्रकारानं नेहमी कुणाचाही दबाव न घेता काम केलं पाहिजे. आजसुद्धा पत्रकार कुणाला घाबरत नाहीत. मग दबाव येतो का? दबावसुद्धा येत नाही. पण उद्या मला जर त्याच्याकडे जाहिरात मागायची असली तर मग मात्र अडचणीचं ठरतं आहे. आणि मग तो माणूस आणि संबंधित जो कोण माणूस असेल त्याच्यातले नात्यामध्ये दुरावा येतोय. म्हणून काही मंडळी आपल्याला वाटतात की पत्रकार दबावाखाली येतोय. काय, पत्रकार दबावाखाली येत नाही. मजबुरी असते जी जाणवते, त्याचाही नाईलाज आहे. का? स्वातंत्र्यपूर्व काळात जर इतिहास तपासला तर ती पिढी संपूर्ण ध्येयवादानं पछाडलेली होती, राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेली होती. आत्ता काय आहे आमच्याकडे? आता तो काळ राहिला नाही. स्वातंत्र्यानंतर पिढी घडवणं हा जो संस्काराचा भाग आहे, हा संस्काराचा भाग थोडासा बाजूला गेला आहे आणि त्याच्याऐवजी आमच्याकडे आत्ता व्यावसायिक दृष्टी आली. मग मला जर व्यवसाय सांभाळायचा असेल तर काही गोष्टी टाळणं नाईलाज होतोय. त्यामुळं त्याच्यावर अधिक भाष्य करणं हे काही संयुक्तिक होणार नाही असं मला वाटतं. जसं आता जाहिरातींचा विषय निघाला, मी तर म्हणेल की जाहिरात आणि म्हणजे वृत्तपत्र हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि याच्यात कसरत होते पत्रकाराची. जसं आपण म्हणालात की ह्या जाहिरातींचे जे सोर्स आहेत ते जपून ठेवणं खूप इम्पॉर्टंट पण आहे. पण बऱ्याच लोकांना म्हणजे काही घटकातून असा विरोध होतोय की पत्रकार जेव्हा जाहिरात मागतो म्हणजे पैसे खातो असा त्याचा अर्थ होतोय. यावर आपलं काय मत आहे? असं कधी असत नाही. जो जाहिरातदार असतो, ज्याच्याकडं आम्ही जाहिरात मागतो, ती मंडळी
त्याची आर्थिक स्थिती बघून जाहिराती आणि त्याच्या आणि वार्ताहराचे संबंध कसे आहेत याच्यावर जाहिरातीचा सोर्स अवलंबून असतो. आमच्या इचलकरंजीमध्ये कोट्याधीश पण माणसं आहेत, पण त्यांच्याकडे एकही पत्रकार कधी जात नाही. तेही कधी कुठल्या पेपरला जाहिराती देत नाहीत. पण त्यांच्याकडून काही गोष्टी शिकून किंवा त्यांच्याकडं उलाढाली करून जे काम करणारे असे लोक जाहिरात देतात. ही पण वास्तविकता आहे. मग असं कसं म्हणता येईल की कुणावर दबाव येणं किंवा त्या जाहिरातीच्या संदर्भात काही दुरावा निर्माण होणं काही होत नाही. जो देणारा आहे त्याच्याकडेच लोक जातात, जो देतच नाही त्याच्याकडे कशाला मागतील. दुसरा पार्ट की जी सामान्य माणसं असतात त्यांना आमचे पत्रकार त्याला माहिती आहे की समोरचा माणूस चहासुद्धा तुम्हाला देणार नाही, तरीसुद्धा त्याची बातमी करावी लागेल. सामाजिक भान आणि सामाजिक बांधिलकी ज्यावेळेला पत्रकार जोपासतो त्यावेळेला काही गोष्टी ओघानच येतात आणि ते करायचे असतात. पण जाहिराती जे सदनता ज्याच्याकडे आहे तो एक पार्ट आणि त्याच्यासोबत पत्रकार पण जगला पाहिजे. पत्रकाराला पण आपण दिलं पाहिजे काही, असं वाटणारे काही लोक आहेत. ह्याच्यामध्ये दुर्दैवाने जास्तीत जास्त हे राजकीय क्षेत्रातले लोक असतात. मग त्याला नाही इलाज आहे, दुसऱ्याकडे कोणाकडे मागणार. एक तर आर्थिक ज्यावेळेला खर्च वाढत असतो पेपरचा त्यावेळेला तो कुठून भरून काढणार. कोणत्याही पेपरमध्ये कोणताही पत्रकार संपादकाशी तिथला सगळा व्यवसाय सांभाळण्यासाठी आणि एवढा मोठा व्याप केल्यानंतर 2 पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणारच. तर त्याचा पगार असेल, त्यांचा बोनस असेल, त्यांचा खर्च असेल. कोणताही पत्रकाराशी कोणाची अपेक्षा असणार नाही की फाटक्या शर्टानिशी फाटक्या तुटक्या चप्पलनिशी तो यावा, कसेही वेड्यावाकडा असं नाही आहे. तो व्यवस्थित व्हावा, व्यवस्थित राहावा अपेक्षा आहे. मग त्याला जर व्यवस्थित राहायचं असेल तर त्यालाही 2 पैसे मिळायला पाहिजेत. आम्ही असं कधीही म्हटलो नाही की त्याच्या अगदी म्हणजे तो कोट्याधीश व्हावा अशी कोणाचीच अपेक्षा नसते. जेमतेम तरी त्याला मिळावं आणि त्यात ते समाधानी आहे. बरेचसेच दिवाळी अंक किंवा इतर कोणतेही विशेष अंक निघत असतात. ह्याच्यामध्ये मग काय होतं की लेखनापेक्षा किंवा इतर कुठली अग्रलेख पुढे येण्यापेक्षा जाहिरातींची पानं जास्त होतात आणि लेखनशैली कुठेतरी मागे राहते. मग असं समजायचं का की लेखनाची कुवत कमी व्हायला लागली हळूहळू आणि जाहिराती बोलक्या व्हायला लागल्यात? काही वर्षापूर्वी दिवाळी अंक म्हटला की एक खुसखुशीत मेजवानी असायची. लोकांना ते आवडत होतं आणि इतकंच नाही तर त्याच्यातल्या वाचनावर लिखाणावर चर्चा पण व्हायची. व्यंगचित्रावर चर्चा व्हायची, राजकीय टीकाटिप्पणीवर चर्चा व्हायची किंवा जाहीर सभेतनं काही विविध पक्षाचे लोक त्याचा संदर्भ घेऊन भाषणं करायचे. आता ते राहिलं नाही. एक प्रामुख्यानं लक्षात ठेवायला पाहिजे. दिवाळी अंकाचं काय आहे, कशा जाहिराती मिळतील हे एक टार्गेट असते. पण त्याच वेळा जो कोण त्याचा संपादक असेल, त्याचं कार्यकारी मंडळ असेल, त्यांची ती जबाबदारी असते की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं लेखनाचा जो प्रवास आहे तो जर चांगल्या पद्धतीनं मांडणारा कोणी असेल तर वाचक बऱ्यापैकी वाचन करतात. इतकंच काय, वर्षानुवर्ष दिवाळी अंक ठेवणारे लोक मी बघितले. त्याचं उदाहरण म्हणून माझ्याकडं बघायला हरकत नाही की मी दिलेले अंक अजूनही लोकांच्याकडे आहेत. त्यात 2-3 प्रकार आहेत. तुम्ही कसंही छापता तर ते लोक कसेही वागवतात त्या वृत्तपत्राला किंवा त्या अंकाला. तुम्ही जर दर्जेदारपणाने ते छापला तर लोक दर्जाप्रमाणे ठेवतात. ह्यातलं एक उदाहरण आहे. दिवाळी अंक हा वाचकांची एक पर्वणी म्हणून जर तुम्ही दिला आणि त्या पद्धतीने जर असेल तर लोक तसं स्वीकारतात. आणि जर पैसेच मिळवणं हा जर हेतू असेल तर मग ते भरपूर जाहिराती गोळा करायचा प्रयत्न करतात. किमान जागेमध्ये जास्तीत जास्त जाहिराती बसवतात आणि 2 पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. चूक बरोबर ठरवणं हे थोडंसं धाडसाचं ठरेल.
कारण ह्यात दोन्ही बाजू आहेत. काही लोकांना माझ्या जाहिराती आल्या की नाही एवढंच बघतात, त्यामध्ये माझं नाव आहे की नाही एवढं पण बघणारे लोक आहेत, ते बाकीचं वाचतच नाहीत, असं पण प्रकार आहे. मी याला जाहिरात दिली ह्यात त्याला समाधान असते, मी त्याची जाहिरात छापली ह्यात यालाही समाधान असते. पण जो महत्त्वाचा दर्जात्मक गुणात्मक अशा प्रकारचा जो भाग आहे तो थोडासा मागं पडतोय की काय, असं पण वाटण्यासारखी स्थिती आज आहे. थोडंसं आपण मागं जाऊन विचार केला तर मागचे जे वृत्तपत्र आहेत किंवा प्रेस मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, अतिशय दर्जेदार लेखन असायचं किंवा वेगवेगळे प्रोग्राम्स त्याच्यावरती अवेलेबल असायचे. आता फक्त फीचर्स सोडले म्हणजे अपघात आणि बाकीच्या गोष्टी सोडल्या तर फारसं असं काही, मग मनोरंजन, क्रीडा आणि मग राजकीय एवढ्या गोष्टींनी पेपर पूर्ण भरलेला असतो. जी नवीन माहिती किंवा नवीन संकलन, एक संशोधन वृत्ती असते ती कुठेतरी नाहीशी होत चालली आणि त्याच्यामुळं वाचक वर्ग कमी होतोय का आत्ताच्या डिजिटलायझेशनमधून, असं वाटतं का तुम्हाला? नवीन प्रसार माध्यमं आली, त्यांना जगाशी देणं घेणं काहीच नाही. आत्ता काय घडलंय तेवढ्यापुरतं दाखवण्याने विषय संपला. प्रिंट मीडियामध्ये काय होतंय त्याची वृत्ती पण थोडीशी जाणवायला लागली. आपण मजकूर दिला ना, बातमी दिली ना, आमचा विषय संपला, अशी अपेक्षाच नाही आहे. की जसं की काही वेगळं पण तुम्ही देणार आहात का? वेगळं पण जर द्यायचं असेल तर वेगळं पण शोधायला पाहिजे, वेगळेपणाची एकत्रित बाजू तुम्ही संघटित करायला पाहिजे आणि मग लोकांच्या समोर तुम्ही मांडला तर थोडीशी ग्रीप येते. असं काही ठिकाणी आहे. त्यामुळेच पेपरचा व्यवसाय पण आज चालू आहे. पानं भरण्यासाठी म्हणून मग मिळतील त्या बातम्या आपण त्यात वापरणं हे इतकंसं योग्य होत नाही. काही पेपरवाले आहेत ते पेपर एखाद्या विषयावर गुंतत राहतात. प्रत्येकाची धाटणी वेगळी आहे. दैनिक म्हणजे काय, साप्ताहिक म्हणजे काय, पाक्षिक म्हणजे काय आणि मासिक म्हणजे काय, असं विभाजन करता आलं पाहिजे. त्याच्यामधले ते विषय छोटासा असेल पण त्याच्या पाठीमागचा पुढचा असा सगळा संदर्भ घेऊन जर त्यात काही लिखाण झालं तर लोकांना वाचायला आवडते. असे पराक्रम अनेक ठिकाणी मला बघायला मिळाले. अगदी AR अंतोल्यांच्या बाबतीमध्ये पुण्यातल्या एका पत्रकारानं त्याच्या पूर्वीचे कोण लोक होते हे अंतोले म्हणजे त्याच्या कुटुंबाची सगळी माहिती त्यांनी त्यात दिली होती. आणि त्यावेळेला तर काय मोबाईल नव्हतं, बाकीचे काय वाहनं नव्हती, कॉम्प्युटर नव्हतं, काहीच नव्हतं. ते पुण्यामध्ये प्रसिद्ध झालं आणि मुंबईला कळल्यानंतर खूप म्हणजे त्याच्यावर चर्चा झाली. आणि ज्यावेळेला अंतुला नाही विचारलं तर त्यांनी सांगितलं हे यांनी जे लिहिलं हे बरोबर आहे. खूप धक्कादायक होतं ते. तर असं खोलवर जाऊन वाचणारे, लिहिणारे, माहिती काढणारे असे मोजकेच लोक आहेत. त्याच्यामुळे आज अजूनही पत्रकारिता टिकून आहे. आणि लोकांच्या समोर तुम्ही जाताना वेगळं पण कधी दाखवून देणार आहे की नाही. पारंपरिक बातमी हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, तो काय म्हणाला, हे दैनिकातल्या ज्या बातम्या आहेत त्या चालणार. पण वेगळेपणानं जर तुम्ही त्यात काही वाचन लिहिला तर लोक वाचतात. नाहीतर 4 पानी 8 पानी 12 पानी पेपर 5 मिनिटात वाचून काढणारे लोक आहेत. मी बघतोय मागं पुढं ह्याचं काय त्याचं काय असं करतात, चिंटू पिंटू बघतात आणि देतात सोडून. अपेक्षा ती नाही आहे. 2-2 तास 4-4 तास बसून अग्रलेख लिहिला जातोय, लेख लिहिले जातात, त्याच्याकडे कोण वाचतच नाहीत. मग असं का होतंय तर जी नवीन पिढी आली त्या पिढीला गडबड इतकी आहे, नुसतं टोटल जनरलमध्ये बघायचं आणि द्यायचं सोडून खोलवर जाण्याची वृत्ती कमी होत चालली. म्हणून माझा सातत्यानं भर आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी मांडणी करतो. आज आम्हाला वाचन संस्कृती पुन्हा जोपासायची आहे. कुठनं जोपासणार? मागची जी ज्येष्ठ नागरिकांची जी पिढी आहे ती पिढी वाचते आजही. मधली पिढी आहे थोडंसं कमी जास्त प्रमाणात. नवीन पिढी आहे ही पूर्णपणाने मोबाईलच्या अधीन झालेली आहे. नंतरच्या काळात आता काय झाले, जी लहान पिढी आहे ज्याच्यावर संस्कार होण्यासारखे आहेत त्या पिढीला जर तुम्ही काही शिकवला, वाचनाची आवड लावला तर भवितव्य चांगला आहे असं मला वाटतं. नाही तर मग एरे माझ्या मागल्या काहीच उपयोग होणार नाही. भारंभार लिखाण व्हायचं आणि ते कुठंतरी कोपऱ्यात पडायचं.
कवितांचे ढीगच्या ढीग असतात, कोण वाचणार? लेख, अनेक लेख असतात, पण त्या वाचून आपलं करमणूकसुद्धा होत नाही, वाचून समाधान होत नाही, त्यात बुद्धिमत्तेचा कस लागत नाही, कशाला लोक वाचतील? त्यामुळे मग कदाचित उद्याचा काळ व्यंगचित्रावर हसणाऱ्यांची संख्या वाढेल, पुढं काहीच घडणार नाही. तर ते अपेक्षित नाही आहे. पत्रकारांची जबाबदारी आहे, सगळ्याच पत्रकारांची, की मुलांना संस्कारित करणं, मुलांना चांगलं शिकवणं. जे शिकवायचं आहे ते कुणी शिकवतात की नाही शिकवतात ते बघणाऱ्यांची पण काही जबाबदारी आहे. परवाच इचलकरंजीच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये मी गेलो होतो. मोजकीच मुलं होती. मी सहज बोर्डाकडे बघितलं आणि त्या सगळी नावं बघून मला आश्चर्य वाटलं. मी तिथल्या हेडमास्तरांना आणि शिक्षकांना विचारलं की ही सगळी नावं अशीच कशी? तर ते म्हटले, आमचा हा जो परिसर आहे, ह्या परिसरामध्ये गोसावी समाजाची माणसं जास्त आहेत आणि तिथलीच मुलं त्या वर्गात आहेत. ते मनाला येईल त्यावेळेला येतात जातात, काही नसते म्हटले, त्यांच्याकडे काय एवढं हे नसतंय. मग अशी माणसं शिकवणार काय? संस्कार कसे घडणार? बाहेरच्या बाजूला जगात काय चाललंय त्यांना कसं शिकवणार? तर म्हटलं, सर तुम्ही कसं काय शिकवता? आम्ही 2 तास मी त्यांच्याजवळ बसलो, माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर ती माणसं जशी घरात वागतात तशी शाळेत पण वागायला बघतात. त्यांच्यावर संस्कार करण्याची गरज आहे. संस्कारित माणसांनी ते संस्कार केले पाहिजे. पण दुर्दैवाने काही हस्तक्षेप झाला तर ते पण जाते. त्यामुळं स्वच्छता, नीटनेटकेपणा, स्वच्छ भाषा, स्वच्छ वाणी, शब्दांचे उच्चार चांगले. मी शाळेत आलो आहे म्हणजे कसा आलो आहे, का आलो आहे, कोणच सांगायला तयार नाहीत. त्याचे दुष्परिणाम आज आम्हाला दिसतात. खाजगी शाळातनं संस्कार करणारे आहेत, पण सामान्य माणसाच्या आवाक्याच्या पलीकडचं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सार्वजनिक उठाव होण्याची गरज आहे आणि तो उठाव पत्रकारांच्या पुढाकारानंच होईल असं मला वाटतं. जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियामुळे कुठेतरी ही संशोधन वृत्ती कमी होत चालली आहे किंवा वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. तर हे कमी होण्यामागचं कारण काय असू शकतं असं तुम्हाला वाटतं? किंवा या सगळ्या गोष्टींचा वृत्तपत्रांना कुठेतरी फटका बसतोय का सोशल मीडियामुळे? होय, फार मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे, नाकारता येणार नाही. पण आशादायी चित्र पण आहे. सोशल मीडियावर बघण्यामुळं खूप खोलवर जाण्याची जी वृत्ती होती, उत्सुकता होती, ती संपून जाते. यानं तीच बातमी दाखवली, त्यानं तीच बातमी दाखवली, त्याने तीच बातमी दाखवली, वेगळं पण काहीच नाही. त्यामुळं पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलेल्या बातम्या ह्या तपासणं, बघणं हा काय फारसा उत्सुकतेचा भागच राहत नाही. त्याच्यामुळं वाचनावर परिणाम होतो, हे नाकारताच येणार नाही. मग पेपरवाल्यांनी काय करावं? पेपरवाल्यांनी वेगळ्या अँगलनं बघावं. पेपरवाल्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्यातली खोचकता शोधावी, व्यापक लिखाण करावं. चांगले दिवस येतील. त्यासाठी मानसिक तयारी पाहिजे, वेळ द्यावा लागतोय. माहितीचा स्रोत तुमच्याकडे पाहिजे. माहितीच जर नसेल तर तुम्ही काय करणार आहे? आक्रमकता असते जरूर, त्याला कुठेतरी लगाम येऊ शकतो. पण अशाही अवस्थेत न डरता, न घाबरता वेगवान पद्धतीनं तुम्ही बातम्या देत राहा, यश येईल. दुसरा एक भाग की तुमचं सातत्य पाहिजे. सातत्य जर असेल तर नव्या नव्या बातम्या समजतात आणि पाठीमागच्या गोष्टीशी तुलना करणं शक्य होते. त्यासाठी तुमचं तितकंच संशोधनात्मक तुम्हाला ती वृत्ती पाहिजे, जर जमतंय. तुम्ही इतके वर्ष पत्रकारितेमध्ये काम केलं, तर अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित केलं, तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. आमचा कधी कुणी सत्कार करतील असं काय गृहीत धरून आम्ही पत्रकारितेमध्ये काम करत नाही. पण जो सरळ माणूस असतो त्याला काही लोक बोलवून त्याला सन्मान करतात. आजवरच्या माझ्या वाटचालीमध्ये साधारणपणे 21 पुरस्कार मला मिळाले. यासाठी मला कुठंही अर्ज करायची पाळी आली नाही. त्यांनीहून घोषणा केली
मग मला प्रशस्तीपत्र दिलं, सन्मान चिन्ह दिलं आणि माझा गौरव केला. मी त्यांचा आभारी आहे. कदाचित आमची पत्रकारिता बघून, आमचा सरळपणा बघून त्यांनी ते आम्हाला गौरव केला असेल. पत्रकारांच्याबद्दल असे सन्मानाचे दुर्मिळ क्षण असतात. कुणाचा तरी करायचा म्हणून करणारे पण असतात आणि तुमच्या गुणगौरवांचा पण सत्कार तो मानला पाहिजे. त्यामुळं मी असं मानेन की बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाचा किंवा गावातल्या परगावातल्या अनेक ठिकाणी मला बोलवून त्यांनी माझा सत्कार केला. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. एक पत्रकार म्हटलं की शहर परिसरामध्ये अत्यंत फिरावं लागतं, प्रत्येक ठिकाणी जावं लागतं आणि त्यासाठी एक व्हेकलची जरुरी असते. पण या वयात पण तुम्ही अजूनही सायकलवरून सगळीकडे प्रवास करत असता, याचं काय रहस्य आहे? मुळातच आमची स्थिती नव्हती. मी वयाच्या 18व्या वर्षापासून सायकल फिरवतो. आज साधारणपणे माझ्या समजुतीनं एक 50-1 वर्ष झाली असतील किंवा जास्त वर्ष झाली असतील. 50-52 वर्ष झाली मी सायकलीवरून फिरतो. मला कधी त्यात कमीपणा वाटला नाही. पत्रकारानं गडबडीने गेलं म्हणजे काय होतंय, आपण 2 मिनटं लवकर जावं, फरक काय त्यामुळे पडत नाही. मग विथ पेट्रोलचा काय खर्च करा, असा एक माझ्या डोक्यातला विषय. पत्रकार कुठेही गेला की त्याला जो खर्च येतो, मग त्याच्या व्हेकलचा असेल किंवा पेट्रोलचा असेल, खर्च कोण देणार? तो माझ्या दृष्टीनं मला परवडणारा नव्हता आणि कमवता मीच असल्यामुळं मी काही गोष्टीला लगाम घेतला. ज्यावेळेला मी माझ्या सायकलीवरून जातो किंवा मी गाडीवरनं गेलो तर तिथं फील्डवर परिणाम काय? शून्यच असतो. त्यामुळं पत्रकारानं गाडीवरनं जाणं, गॉगलच लावणं, ते हे करणं माझ्या दृष्टिकोनातून त्याला काय फारसा महत्त्व नाही. तुम्ही लिहिता काय? माझ्या संपादकाची किंवा माझ्या पेपरची 3 मजली बिल्डिंग आहे, त्याचा मला काय उपयोग? मला काहीच उपयोग नसतो आहे. मला तो अभिमान असतो आहे. तसंच माझी सायकल सामान्य असेल, छोटीशी असेल, पण मला त्याचा गर्व आहे, अभिमान आहे. उलट मी तर म्हणेन प्रत्येकाने सायकल वापरावी. गाव किती आहे? छोटंसं गाव आहे, फार मोठं गाव नाही आहे. माझ्याकडं मी सायकलीवरनं जाताना मला कुठं कुठं जावं लागतं ती ठिकाणं ठरलेली आहेत. मग कशासाठी व्याप करा? तुम्हाला निरनिराळ्या लोकांच्या मुलाखती घेण्यासाठी गाडीची गरज नसते. माझ्या अगोदरची पिढी चालत पण करणारी होती, चालत पण जायची. आमच्या इचलकरंजीतले एक नामांकित पत्रकार वसंतराव पिंपळखरे, ते चालतच जात होते. आता गाव केवढं छोटंसं गाव आहे, मग त्यासाठी गाडी आवश्यक आहे असं मला वाटत नाही. व्यायामाची गरज आहे, प्रकृतीची गरज आहे. आज इतक्या वयानंतरसुद्धा मी अजून सायकल चालवतो. एक परमेश्वराची देणगी असं म्हणूया, ह्याच्यापेक्षा दुसरं काय असतं? तुम्ही पत्रकारितेमध्ये काम करत असताना आदर्श कोणाला ठेवला आणि काम सुरू केलं? पत्रकारितेमध्ये काम करत असताना मी पुस्तक आणि माझा पेपर हेच आदर्श म्हणून ठरवलं. मला त्यातनं बऱ्याचशाच गोष्टी शिकायला मिळाल्या. मी काही पेपर वाचत असताना त्यातल्या काही चुका सापडतात काय शोधायचा प्रयत्न केला. काही पेपरमध्ये एकही चूक मला कधी आढळली नाही. मला ते फार सन्मानाचं वाटलं आणि तेच आदर्श. मी असं काही सांगणार नाही की फार मोठं काही मी हे केलो, पण माझ्या शालेय जीवनात मला ज्या शिक्षकांनी मला शिकवलं कसं वाचावं, काय वाचावं, पुस्तकं वाचावीत, कुठली वाचावीत, कशी वाचावीत, टिपणं कशी काढावीत, हाच माझ्यासमोरचा आदर्श होता. आणि मग तो घेऊन मी लोकांच्या समोर चाललो की हे म्हणजे काय होतं, लोकांना माहिती नाही. मी माझ्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं जो गेल्या काही वर्षापासून न चुकता पत्रकार दिन विशेषांक काढतो, त्याच्यामध्ये नवं देण्याचा प्रयत्न करतो. चालू वर्षी एक विषय मी हाताळायचा ठरवला. मला फारसं यश आलं नाही त्यात,
आमच्या इचलकरंजीतल्या खंजिरे मळ्यामध्ये साधारणपणे 200-300 वर्षापूर्वी केरबा काळे या नावाचे एक त्यावेळचे सैनिक जे पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मारले गेले आणि त्यांच्या पत्नीनं ती सती गेली. सती जाणं म्हणजे स्वतःहून आत्मदहन करून घेणं किंवा जाळून घेणं, त्याला एक मान सन्मान होता. ते जे ठिकाण आहे ते बोलता बोलता योगायोगानं मला लक्षात आलं आणि मग मी त्याची माहिती टाकायचा प्रयत्न केला. त्या बाईंचं नाव मला कळलं नाही. आजही त्या ठिकाणी त्या परिसरातल्या बायका चिरमुरं फुटाण्याचा निवड ठेवतात. आपल्या मुलाबाळांना, आपल्या कुटुंबियांना सुखी ठेवू अशा प्रकारच्या त्या मागण्या करतात. खंजिरे मळ्यातल्या सोनपावली मंदिराच्या अवघ्या 50-60 फुटावरती आहे ठिकाण. हे अनेक लोकांना माहीत नाही, इतकंच काय मलाही माहीत नव्हतं. त्या भागातल्या लोकांना माहीत होतं, पण ते कोण बोलतच नव्हते. मी ते लिहायचा प्रयत्न करतो, मी ते पुढं आणायचा प्रयत्न करतो. गावातल्या नव्या घटना कशा घडत गेल्या त्याचा इतिहास लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो, ठेवण्याचा प्रयत्न करतो. गावातली निरनिराळी ठिकाणं मी शोधायचा प्रयत्न करतो की इथं काय होतं नेमकं, आणि मग ते लोकांच्या समोर कशी मांडणी करता येईल. मला योग्य जागा मिळाली की मी ते नक्की हे करतो. आणि शेवटी गाव कसं वाढत गेलं, कुणी वाढवलं, त्याला कारणीभूत कोण. नाहीतर लोक येतात जातात, त्यांना काही माहिती असत नाही आणि माझ्यामुळेच हे सगळं घडलं असं पण म्हणणारे लोक असतात. त्यामुळे हे कुणापुढं घडत नाही, पण लोकांना सांगणं हे गरजेचं आहे आणि ती जबाबदारी पत्रकाराशिवाय दुसरा कुणीही घेऊ शकत नाही. पत्रकाराने लिखाण करणं, पत्रकाराला साहित्याची बाजू असणं, कवितेतल्या मर्म समजणं, क्रीडा क्षेत्रातल्या काही बाजू घटना समजणं, सांस्कृतिकदृष्ट्या नाटक असेल, संगीत क्षेत्र असेल, जुजबी तर का विना त्याला ज्ञान पाहिजे. नसलं तर त्यानं ते घ्यावं. मान अपमान मानण्याचं काही कारण नाही. कुस्तीसारखा प्रकार असतो, कुस्त्या आम्ही बघायला जातो, आम्हाला काहीच कळत नाही. मग आम्ही काय करतो, दुसऱ्या दिवशी तर चांगल्या बातम्या येतात, आम्ही त्यांच्यातल्या जाणकाराला आमच्याजवळ बसून घेतो आणि मग त्यांच्याकडनं माहिती घेतो. ह्यात कमीपणा मानण्याचं काही कारणच नाही. तुम्ही सगळीकडं कुठंच परिपूर्ण असू शकत नाही. म्हणून अभ्यासू वृत्ती पाहिजे. ज्ञान घेताना वय आडवं कधी येत नाही. तो लहान असेल परंतु त्याच्यामध्ये एखादा गुण असतो, त्या गुणाचं कौतुक करा. प्रत्येक खेपाला त्याच्यावर टीका करणं फारसं संयुक्तिक नाही, त्याच्या गुणाचं पण कौतुक करायला पाहिजे. ही पत्रकारिता. अनेक नवी पिढी आता पत्रकारितेत तयार होते, तर त्यांना तुम्ही काय संदेश देणार या निमित्तानं? पत्रकारांनी अभ्यासू वृत्ती जोपासावी. त्याच्यात हा सद्गुण पाहिजे, त्यांच्याकडं टिपणं पाहिजेत. एखाद्या माणसाची मुलाखत घेतली तेवढाच आपल्याला आनंद झाला, रात गई बात गई असं नको. तो कोण होता, त्यानं काय म्हटलं, त्याच्याविषयी जर टिपणं ठेवली तर भावी पिढीला, भावी पत्रकाराला सुद्धा ते शक्य आहे. त्याला अभ्यासू वृत्ती आपण म्हणू असं. दुर्दैवाने पत्रकारांच्या विषयी फारसं काही लिहिलं जात नाही, लिहितच नाहीत कुणी. इचलकरंजीतल्या कामगार चळवळीवर लिखाणच नाही. कामगार चळवळ तर आहेच, फार मोठ्या प्रमाणात कामगार आहेत, पण नाही. उद्योग क्षेत्राविषयी कोणी लिहित नाहीत, त्याचा संग्रह कोणी करत नाहीत. अशा अनेक घटना आहेत की ज्या तात्पुरत्या घडणाऱ्या घटना आहेत, त्याच्यावर सगळ्यांचा फोकस असतो. याला पद मिळाले की नाही मिळालं, त्यानं मोर्चा काढला, त्यानं मागण्या मागितल्या, पुढं काय, तर काहीच घडत नाही. चालू असते वर्षानुवर्षे ते, आणि त्याच्यावरच बातमी. त्यामुळे लोक कंटाळतात. आपल्याला ते अपेक्षित नाही आहे. पत्रकारानं पूर्णत्वाकडे जाण्याचा दृष्टिकोन स्वीकारावा, नव्या गोष्टीचा पाठपुरावा करावा. काही गोष्टी घडतील आणि हेच अपेक्षित आहे. धन्यवाद तात्या, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. कॅमेरामॅन सॅम संजापुरेसह न्यूज रिपोर्टर HK न्यू एक्सप्रेस न्यूज 24 इचलकरंजी.